श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगत असतो. कोणाला कामाचा तणाव असतो, तर कोणाला लोकांच्या वागण्याचा तणाव असतो किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा तणाव असू शकतो. आणि या तणावामुळेच आपल्याला मानसिक त्रास होतो. यामुळे आपण कधीही आनंदी राहू शकत नाही. आयुष्यात जगताना माणसाने नेहमी थोडे दुःख आणि थोडा आनंद सोबत घेऊन चालले पाहिजे. मी तुम्हाला सांगत नाही की फक्त आनंदीच राहा, कारण असे कोणाचेच आयुष्य नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही. आणि आनंदाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपल्याला दुःख येते, आणि या दुःखामुळेच आपल्याला खरी किंमत आपल्या आनंदाच्या क्षणाची कळत असते. आयुष्याच्या वाटेवर चालताना दुःख आणि आनंद दोन्ही येणार, तर टेन्शन, अतिविचार करण्याची सवय माणसाला यशस्वी होऊ देत नाही किंवा आनंदी होऊ देत नाही. आपल्या विचारांवर नेहमी आपले नियंत्रण असायला हवे, तर आपल्या आयुष्यातील आपण तणाव, त्रास कसा कमी करू शकू किंवा आपण बऱ्यापैकी आनंदी, समाधानाने कसे जगू शकू. नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रागावर, तुमच्या भावनेवर, त्याचबरोबर विचारांवर नियंत्रण ठेवा. हे नियंत्रण कधीही गमावू नका. जर तुमच्या रागावरचे, भावनेवरचे नियंत्रण सुटले तर तुमच्या आयुष्यात नेहमी तणाव टिकूनच राहील. तुमचे मन कधीही आनंदी होणार नाही, समाधानी होणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्या रागावर, भावनेवर नियंत्रण ठेवा. 2. शांत राहायला शिका. समोरचा व्यक्ती तुम्हाला अतिशय त्रास देत असेल तरीही तुम्ही शांत राहिलात तर समोरचा व्यक्ती तुमच्याशी चांगला वागण्याची शक्यता असते. समोरचा व्यक्ती कितीही उग्र स्वभावाचा असला तरी तुम्ही शांत राहून तुमच्या आयुष्यात नेहमी शांतता टिकवून ठेवू शकता. समोरचा व्यक्ती त्रास देतोय म्हणून तुम्ही सतत चिडचिड, रागराग करून उलट उत्तर द्यायला लागलात तर तुमच्या मनाची शांतता तुम्ही हरवून बसाल. समोरच्या व्यक्तीचा सतत विचार करून तुमची मानसिकता खराब होईल. तुम्हाला अतिविचार करण्याची सवय लागेल आणि तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही शांत राहा. मित्रमैत्रिणींनो, कुटुंबातील लोक किंवा आपल्या जवळच्या मित्रांना नेहमी जपा. ज्या वेळेला आपण खूप मोठ्या संकटात असतो किंवा आपण खूप जास्त उदास असतो, त्यावेळेला कुटुंबातील लोकच किंवा आपला जवळचा मित्र आपल्या कामी येत असतो. या लोकांमुळेच आपण संकटातून बाहेर पडू शकतो. आपल्याला धीर मिळतो. माणसाला कधी कोणाची गरज लागेल सांगता येत नाही. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर मनापासून प्रेम करा. एकत्र कुटुंबामध्ये जो आनंद, जे समाधान आहे ते बाहेर कुठेच मिळणार नाही. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असेल, सर्व व्यक्ती एकमेकांशी जोडलेल्या असतील तर हे एकीचे बळच तुम्हाला आयुष्यात कधीच दुःखी होऊ देणार नाही. तुम्ही नेहमी आनंदी राहाल. जरी तुम्हाला जवळची एखादी व्यक्ती, कुटुंबातील किंवा मित्रमंडळींपैकी एखादी व्यक्ती जास्त त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी तुम्ही कधीही तिरस्काराने वागू नका, कारण आपण जवळच्या व्यक्तीला दुखवून त्यांना दुःखी करतो, त्याचबरोबर आपण देखील दुःखी होतो. आपल्याला नेहमी आनंदी राहायचं असेल तर जवळच्या लोकांसोबत कधीही भांडण करू नका, कधीही अबोला धरू नका. त्यांच्याशी नेहमी समजूतदारपणाने वागा. त्यांच्या भावना समजून घ्या आणि तुमच्या भावना देखील त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्या जवळच्या लोकांशी चर्चा करून, आपले मन मोकळे करूनच आपण नेहमी आपले मन प्रसन्न ठेवू शकतो. आपल्या कुटुंबात नेहमी तणाव असेल, भांडणं असतील तर आपले मन कधीच आनंदी राहू शकणार नाही. त्यामुळे विचार करा आणि कुटुंबामध्ये नेहमी शांती निर्माण करण्याचाच प्रयत्न करा. 4. नेहमी सकारात्मक विचार करा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींविषयी सतत सकारात्मक विचार करायला शिका. नकारात्मक विचाराने आपल्या आयुष्यात कधीच काहीच चांगलं होत नाही. आपण जसे विचार करतो, आपण जसे बोलत असतो तसेच आपण घडत असतो. ते म्हणतात ना, विचार बदला तर जग बदलेल. आपला दृष्टिकोन, आपले बोलणे, आपले वागणे नेहमी पॉझिटिव्ह असायला हवे. नकारात्मक गोष्टींनी कधीही मन आनंदी, समाधानी होऊ शकत नाही किंवा आपण शांत देखील राहू शकत नाही. त्या उलट सकारात्मक विचारांनी आपण आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी करू शकतो. ज्या गोष्टी आपण बोलत असतो, ज्या गोष्टींचा आपण सकारात्मक विचार करतो, त्याच गोष्टी हा निसर्ग आपल्याला देत असतो. सकारात्मक विचार तुम्ही सोबत ठेवले ना तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणतीच गोष्ट कठीण वाटणार नाही किंवा कोणतीच समस्या अवघड वाटणार नाही. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार करा आणि स्वतःला घडवा. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा. जे लोक नेहमी आनंदी, समाधानी असतात त्यांच्या संपर्कात राहा. ज्या लोकांना नेहमी आयुष्यामध्ये धडपड
तडजोड करण्याची सवय असते, जे लोक कधीच हार मानत नाहीत, ज्या लोकांना कष्ट मेहनत करायला आवडते, त्या लोकांच्या संपर्कात राहा. तुमच्या आयुष्याचे सोने होईल. उधळपट्टी करणारे, वेळ वाया घालवणारे, व्यसन करणारे, संस्कार नसलेल्या लोकांच्या कधीही संपर्कात राहू नका. अशी लोक स्वतः बिघडलेली असतात आणि आपल्या सोबतच्या लोकांनाही आपल्यासारखेच वागायला भाग पाडतात आणि अशा लोकांना समाज मूर्ख लोक म्हणून ओळखत असतो. तर अशा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका. चांगल्या लोकांना ओळखायला शिका आणि त्यांनाच मित्र बनवा. 6. तुमचे छंद जोपासा. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यामध्ये कितीही टेन्शन आले, कितीही समस्या आल्या तरी घाबरायचं नाही. स्वतःला नेहमी आनंदी ठेवायचं आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी छंद जोपासणे खूप गरजेचे आहे. आपले छंद म्हणजे आनंदाचा एक मार्गच आहे. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, आपल्याला ज्या गोष्टींपासून मनापासून आनंद मिळतो, ज्या कामामध्ये समाधान मिळते, ते काम आवर्जून केले पाहिजे. आयुष्यामध्ये बऱ्याच जबाबदाऱ्या डोक्यावर घेऊन आपल्याला पुढे चालावे लागते. जबाबदारीचे ओझे आपल्याला सांभाळावेच लागते. पण कधीतरी स्वतःसाठी जगावे. स्वतःसाठी जगणे म्हणजेच स्वतःचे छंद जोपासणे होय. काही लोकांना बाहेरगावी फिरायला जाण्यास आवडते, काही लोकांना फिल्म बघायला आवडते, काही लोकांना वेगळे काम करण्यास आवडते, तर स्त्रियांचे वेगळेच छंद असू शकतात. सांगण्याचा उद्देश एकच, तुम्हाला कधी जास्त टेन्शन आले असेल, मन उदास झाले असेल, तर तुम्ही तुमच्यासाठी आवडीची वस्तू खरेदी करा किंवा बाहेर फिरायला जा किंवा फिल्म बघायला जा किंवा आवडीच्या व्यक्तीसोबत फोन करून बोला. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला उदास मनापासून आनंदी मनापर्यंत पोहोचवू शकतात. मी तर म्हणते प्रत्येकाला 1-2 छंद असायलाच हवेत, की आपण कितीही टेन्शनमध्ये असलो तरी त्या गोष्टी केल्याने आपल्याला आनंद झालाच पाहिजे, आपले मन प्रसन्न झालेच पाहिजे. तर प्रत्येकाने आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. 7. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कधीही रिकामटेकडे राहू नका. एक लक्षात घ्या, आपल्याकडे यश असेल, आपल्या गरजा भागून उरेल इतका पैसा असेल तर आपण आनंदी समाधानी राहू शकतो. अलीकडच्या काळामध्ये पैशाशिवाय कोणतीच कामं होत नाहीत आणि हा पैसा आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे रिकामटेकडे राहू नका. सतत काही ना काही काम करत राहा. जरी तुम्हाला त्या कामामध्ये आज यश मिळत नसेल तरीही तुम्ही दररोज कष्ट मेहनत करत राहिलात तर त्या कष्टाचे फळ एक ना एक दिवस नक्की मिळते. त्याचबरोबर रिकामटेकड्या लोकांना कधीच यश मिळत नाही, त्याच्याकडे पैसा कधीच टिकत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये तडजोड करण्याची खूप गरज असते. त्यामुळे सतत काही ना काही काम करत राहा. काम केल्याने आपला वेळ सत्कर्मी लागतो, आपल्याला समाजामध्ये किंमत मिळते. लोक आपल्याला रिकामटेकडा समजत नाहीत. त्याचबरोबर त्या कामाचे फळ म्हणून आपल्याकडे संपत्ती जमा होत राहते. त्यामुळे नेहमी बिझी राहा, कष्ट करा, मेहनत करा आणि स्वतःला यशस्वी बनवा. त्याचबरोबर स्वतःमध्ये करुणा निर्माण करा. करुणेसारखी सकारात्मक भावना केवळ तुम्हाला आनंद देत नाही तर समोरच्या व्यक्तीलाही आनंदी करते. करुणा म्हणजे इतरांचे दुःख समजून घेणे आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजून घेणे. पण करुणा नेहमी सोपी नसते. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या संघर्षाशी संघर्ष करतो तेव्हा कधी कधी इतरांबद्दल सहानुभूती बाळगणे कठीण होऊ शकते. जर तुम्हाला खरोखर आनंद हवा असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनात सहानुभूतीचा सराव करण्याचा प्रयत्न करा. इतरांशी दयाळू व्हा, इतरांशी छान वागा, परंतु स्वतःशीही दयाळू व्हायला शिका. 9. जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. आपण सगळेच रोज कुठे ना कुठे संघर्ष करत असतो. आपण प्रत्येक क्षणी आजूबाजूला आनंदाचा शोध घेत असतो. आपल्याला असे वाटते की आनंद बाह्य गोष्टीत आहे. नवीन कार घ्या, नवीन घर घ्या, काही नवीन सामान घ्या, म्हणजे जे काही आहे ते पुरेसे नाही. त्यात काही नवीन जोडले तर मला आनंद मिळेल. बुद्ध म्हणतात की बाह्य गोष्टीत सुख नाही. आपण जसे आहोत तसे आनंदी राहिले पाहिजे आणि तुमच्याकडे जे काही आहे त्यात समाधान मानून स्वतःमध्ये आनंदी राहिलात तर नवीन गोष्टीची गरजच लागणार नाही. 10. आळशी बनू नका. आळस माणसाचा शत्रू आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, जोपर्यंत आपले वय आहे, वेळ आपल्या हातात आहे, तोपर्यंत आळस झटका आणि तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाकडे झपाट्याने वाटचाल सुरू करा. त्या ध्येयासाठी तुम्हाला जे काही काम, कष्ट, मेहनत करावी लागेल ती करा. आळस करू नका.
व्यवस्थित प्लॅनिंग करा. तुमचे हे ध्येयासाठी केलेले प्लॅनिंगच तुम्हाला आयुष्यात यशाच्या शिखरावर नेऊन पोचवेल. सकाळी उशिरा उठणे, रात्री उशिरा झोपणे, दिवसभर बडाया मारत फिरणे, वेळ वाया घालवणे, लोकांच्या आयुष्यात डोकावून पाहणे, निंदा करणे यासारख्या गोष्टी करून स्वतःचे आयुष्य व्यर्थ घालवू नका. या गोष्टी केल्याने तुम्ही कधीच समाधानी, आनंदी राहू शकणार नाही. तर आळस झटका आणि स्वतःला डेव्हलप करा. स्वतःला यशस्वी बनवण्याचा मार्ग धरा. चला तर मित्रमैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.